गेल्या काही दिवसांपूर्वी टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश निघालाय। त्यामुळे आता खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कलमधील उर्वरित 54 गावांना टेंभूचं पाणी मिळणार आहे। आता त्यांची स्वप्नपूर्ती होत असून येत्या 2 ऑक्टोबर रोजी विट्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याच्या कामाचा भूमिपूजन शुभारंभ होतोय। महात्मा गांधी विद्या मंदिराच्या मैदानात सकाळी 10 वाजता शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलाय, अशी माहिती सुहास बाबर यांनी दिली आहे। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना सुहास बाबर म्हणाले, टेंभू योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले। अनिल भाऊंनी जनतेसाठी पाहिलेलं स्वप्न आणि त्यासाठी केलेले प्रयत्न हे सत्यात उतरत आहेत। टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याचं काम मार्गी लागून वर्क ऑर्डर निघाली आहे। मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण द्यायला गेलो होतो, त्यांनी निमंत्रण स्वीकारलेलं आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातले मंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते दिनांक 2 ऑक्टोबर रोजी या टेंभूच्या 6व्या टप्प्याचं भूमिपूजन विटा शहरामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होईल। त्यानंतर महात्मा गांधी विद्या मंदिराच्या मैदानावर भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतलाय। सुळेवाडी येथे 6व्या टप्प्याचा कामाचा भूमिपूजन समारंभ येत्या 2 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं।